हॅलो नमस्कार. आज आपण पाहतोय मोत्याने बनलेलं तोरण. साहित्य आहे पांढरे मणी, हिरवे मणी आणि ही वायर. तुम्हाला कुठेही भेटून जाईल दुकानात. पहिल्यांदा आपल्याला या वायरीला गाठ पाडून घ्यायची आहे एका टोकाला. त्यासाठी आपण पहिले ही गाठ पाडून घेतली. अजून एक त्याला गाठ पाडते आहे, कारण की मणी मोठा असल्यामुळे तो त्यातून गेला नाही पाहिजे, म्हणून अजून एक गाठ पाडून घेते. अशा 2-3 गाठी पाडून घेतल्या तरीही चालतील. अशी गाठ पाडून घेतलेली आहे. त्यानंतर आपण मणी टाकणार आहोत, 4 हिरवे मणी. 4 हिरवे मणी टाकूयात. सुई का टाकून घेतली त्या धाग्यामध्ये, आणि सुई टाकल्यानंतर आपण त्यात 4 मणी टाकून घेतो. 1 2 3 4. आणि हे 4 मणी टाकून घेतल्यानंतर आपण त्याचं एक चौकट बनवून घेतो आहोत. तर कशी, तर ते पहिल्या मण्यामधून सुई काढायची आहे बाहेर, म्हणजे तिथे एक चौकट तयार होईल. चौकट तयार झाली आणि सुई वरच्या मण्यापर्यंत आणायची आहे. आपण दुसऱ्या मण्यातून काढली आणि ही वरच्या मण्यात. आता असंच याला अजून आपण आता याच्यात 3 हिरवे मणी टाकणार आहोत. आणि 3 हिरवे मणी टाकल्यानंतर ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मण्यातून परत बाहेर काढायची आहे. म्हणजे हे पहा, हां, ज्या मण्यातून सुई तिकडे घातलेली होती त्याच मण्यातून परत घालायची आहे. अशी चौकट तयार होते. असंच आपल्याला हे वरती वाढवायचं आहे, म्हणून वरती घेऊन जातो बघा. परत वरच्या मण्यात सुई टाकली, त्यानंतर साईडला न्यायचं नाही, आपल्याला वरती न्यायचं, म्हणून अजून एक वरच्या मण्यात सुई घालणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर वरती आपण मणी टाकूयात. हां, जर का तुम्हाला फिट्ट हवं असेल तर तुम्ही एकदा सुई पूर्ण वरच्या मण्यापासून एक गोल फिरवून आणायची. फिट्ट हवं असेल, नसेल हवं तरी चालते. पण मी एकदा फिरवून आणली, पूर्ण धागा फिरवून आणला सगळ्या मण्यांमधून. आणि आता परत वरच्या मण्यात घेते. वरच्या मण्यात परत 3 मणी टाकायचे. तीन मणी टाकल्यानंतर परत तसंच ज्या मण्यातून आपण सुई काढली त्याच मण्यात परत टाकायची दुसऱ्या साईडनी. अगेन परत तसेच वरती काढायची सुई सगळ्या मण्यातून. तुम्हाला पट्टी जेवढी मोठी हवी आहे तेवढी तुम्ही वरती वाढवू शकता. हा थोडा बेसिक, म्हणजे मी हा पूर्ण डिफाईन केलेला आहे, तर सो तुम्हाला मोठा वाटेल व्हिडिओ, पण एक एक पॉईंट मी याच्यात डिफाईन केला आहे. त्यांना काहीच येत नसेल ते पण हे बनवू शकतात. अगेन 3-3चे आपल्याला टाकायचे. 3 मणी टाकले. परत तसंच ज्या सुईतून काढले ज्या मण्यातून काढले त्याच मण्यात वापस टाकायचं. असं गुंतून पण जातं बरेचदा. काय झालं होतं, मी वरच्या मण्यातून सुई काढलीच नव्हती, म्हणून त्यामुळे ते चुकलं. वरच्या मण्यातून सुई काढायची, त्यानंतर त्यात अजून परत हिरवे मणी टाकायचे 3. पहिले मी फिरवून घेते, घट्ट करून घेते धागा.
तो कधी केला नाही केला तरी चालतो, पण केला तर चांगलं, म्हणजे घट्ट छान भरीव दिसतं. हे झाली आहे छान 3-3 मण्यांची दमबिलाई. आता पुढे आपण त्याला वाढवूयात. मी करून घेतली आहे 1 2 3 4 5 5 इंच घेतलेलं आहे. आता आपल्याला साईडला वाढवायचं आहे, म्हणून आता आपण साईडला घेतो आहोत. जो सुई आहे ती वरच्या मण्यातून खाली आणली, साईडच्या मण्यांमध्ये परत आता 3 मणी टाकून द्यायची आहे. जेव्हा आपण लाईनीची सुरुवात करू तेव्हा 3 मणी टाकतो आहोत. आणि ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती तर ती दुसऱ्या साईडनी त्याच मण्यातून बाहेर काढायची, म्हणजे अशी फुली तयार होऊन जाते तिथे. आणि इथून थोडी पुढे घ्यायची, म्हणजे एक पूर्ण गोल करून घ्यायचा व्यवस्थित. आणि तिथून मग आता पाहायचं कुठे चौकोन होतोय आपला. तिथे सुई काढली, इथे असं लावलं तर माझा चौकोन तयार होतो. आपल्याला चौकटच तयार करायची आहे. आता मी काय करेल, 2 मणी टाकेल. सुरुवात 3 मण्यांनी करायची आणि नंतर 2-2 मणी टाकत जायचे. ही पाय इथे चौकट तयार झाली. प्रत्येक वेळेस असं लावून पाहिलं, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही शिकता आहात तेव्हा लावून पाहिलं तर मग हळूहळू हळूहळू ते समजतं, तुम्हाला समजतं की कुठे चौकट येते. ही छान चौकट आलेली आहे. असंच आता खाली, आता तो वरती तर नाही जायचं आपल्याला, तर आपल्याला खाली आणावं लागेल ते सगळ्या मण्यांमधून सुई. आणि खाली कसं आपलं चौकट तयार होते ते पाहावं लागेल. तेव्हा त्या दुसऱ्या सुईत टाकले मी, नेक्स्ट मण्यात टाकले माझा धागा सुई. मग आता तिथे 2 मणी टाकले तर चौकट तयार होते. लावून पाहते प्रत्येक वेळेस. मी डबिंग न करताही सांगू शकत होते तुम्हाला, पण ते समजलं नसतं म्हणून मी आवाज रेकॉर्ड करते, नाही तर मी म्युझिकच टाकणार होती. व इथे चौकट तयार झाली आहे. अगेन मग पुढच्या मण्यांमध्ये जायचं, त्याच्या नेक्स्ट मणीमध्ये सुई टाकायची, चौकट तयार करायची. हाच क्रम तुम्हाला चालू ठेवायचा आहे. हे पहा, अशी चौकट तयार झालेली आहे. हे 2 मणी टाकून आता काय करायचं, परत आता ते 2 मणी आहेत तिथे आलेले होते आणि आता हे अजून एक 2 मणी टाकलेले आहेत मी, त्याच्यामुळे चौकट तयार होते आहे. पण मी लावून दाखवते कशी ते. हे बस त्या समोरच्या मण्यात टाकलं आणि खाली आणलं, खालच्या मण्यात आणली सुई. अशी एक चौकट तयार झाली. बस आपल्याला हीच चौकट अशी तयार करत जायची आहे प्रत्येक वेळेस. आणि धागा असं ओढून घ्यायचा, म्हणजे त्यामुळे काय होतं, ते मणी फिट्ट बसतात. आता परत मी 2 मण्यातून काढली आणि वरती आणलं, तर वरती नेक्स्ट मणीमध्ये घातलेली आहे सुई. नेक्स्ट मण्यात घालते आहे, म्हणजे समोरच्या एका मण्यात तुम्हाला सुई घालावं लागेल, तो धागा ओढावं लागेल आणि मग पाहावं लागेल. 2 मणी घालून 4 होतात आहे. बघा 2 मणी असे ठेवले तर झाले. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस पाहावं लागेल की कसं होतं आहे, 4 मणे कसे होतील, 4 मण्यांचा सेट कसा होईल. आपल्याला चौकट तयार करत जायची आहे आणि चौकट करतच आपली पट्टी तयार होणार आहे आणि त्याला आपण छानपैकी तोरण करू शकतो त्याचं. हे पहा असं. आता पुढच्या म्हणजे मी काय करते, एक पूर्ण 4 मणी फिरवून घ्यायची आहे सुई किंवा धागा, आणि ते 4 मणी फिरून झाल्यावर समोरच्या मण्यात ते टाकते आहे सुई. परत 2 मणी घेतले, परत 4, परत ते बघ त्या मण्यांमध्ये टाकलं
दुसऱ्या मण्यात टाकलं, हे कंप्लीट झाले. आणि आता ते परत आपण वरती नेतो आहोत म्हणून फिरवून घेते मी. धागा पूर्णपणे वरती आणला. आता या धाग्यात आला तर ह्या धाग्यात आता मी या मण्यात आला तर या मण्यात आता मी 3 मोती टाकून घेते, कारण की आता ही काय झाली, नेक्स्ट लाईनची सुरुवात झाली. सो मग मी आता इथे 3 मणी टाकून घेते. अशाच प्रकारे मी तुम्हाला पूर्ण पट्टी कशी बनवायची तोरणाची ते पाहूया. आणि मला याच्यावर डिझाईन पण टाकायचं आहे, तर म्हणून मी त्याच्यासाठी व्हाईट मणी यूज करणार आहे. ही ग्रीनवाली झाली. हे 3 हिरवे मणी टाकले. आता नेक्स्ट लाईन सुरू केली आहे. आता अशीच आपल्याला पुढे ती सरकत जायची आहे. तुम्हाला कळलं असेल, सेम तीच प्रोसेस आहे. पुढच्या मण्यात टाकत जायचं सुई, 4 मणी फिरून आणायचा धागा आणि पुढच्या मण्यात टाकायचा. हे बघा मी बनवून घेते आहे. 3 मण्यांनी सुरुवात करून वापस तसंच इथपर्यंत आली. आता मला काय करायचं आहे, डिझाईन तयार करायचं आहे, म्हणून मी आता व्हाईट मणी घेईल. दोन व्हाईट मणी घेईल आणि सेम प्रोसेस आहे. प्रोसेस काही चेंज नाही आहे. 3 2 2 3 2 2, बस स्टार्टिंगला 3 घ्यायचे, नंतर 2 2 घ्यायचे. आणि मला चौकट घ्यायची होती मधात, म्हणून मी व्हाईट मण्यांची चौकट घ्यायची होती. हे परत मी आता एक ग्रीन एक व्हाईट टाकला, म्हणजे तो व्हाईट व्यवस्थित चौकट झाली पाहिजे म्हणून. तुम्ही तुमच्या मनाने शेप देऊ शकता, डिझाईन ठरवू शकता. मी त्याच्यातला एक डिझाईन तुम्हाला सांगते आहे. एक ग्रीन एक व्हाईट टाकल्यानंतर आता पुढच्या वेळेस आपण मण्यातून काढलं, नेक्स्ट मण्यातून आता नेक्स्ट म्हणजे पुढच्या वेळेस आता ग्रीनच घ्यायच्या 2. असं लावून पाहायचं आणि डिझाईन पण एकदम लक्षात नाही येत पहिल्यांदा करताना. सो ग्रीन टाकल्यावर डिझाईन येईल का की बिघडत आहे का हे सगळं चेक करत जायचं. पहिली चौकट करताना तुम्हाला त्रास होईल, नंतर ते म्हणजे नंतर कसं तयार करायचं हे तुम्हाला समजून जाईल. इझी आहे आणि दिसतं खूप छान. धागा ओढून घ्या आणि नेक्स्ट ह्याच्यात जायचं. व्हाईट मणी टाकून घेतो ग्रीनमध्ये. सॉरी, आपण ग्रीनमधून वायर काढतो आहोत आणि आता ग्रीनच टाकतो आहोत. की मला व्हाईट याची चौकट करायची आहे तयार. नेक्स्ट मण्यामध्ये टाकले मी सुई. आता परत त्याच्यावरती 2 हिरवे मणी घेईल. मग अशाने माझी ही रो संपून जाईल. नेक्स्ट रोला मी काय करेल तर अगेन मी 3 मण्यांनी सुरुवात करेल. हे लक्षात ठेवा, सुरुवात नेहमी कॉलमची तुम्ही 3 मण्यांनी करता आहात. पण मग लक्षात घ्यायचं डिझाईन कसं बनवत आहे. व्हाईट मोत्यांचं बनवतो आहोत तर मग कसं ते सुईनी म्हणजे तिथे व्हाईट मणी आला पाहिजे. ग्रीन आला तर मग ते चांगला दिसणार नाही, तर त्यासाठी मग तुम्हाला आता व्हाईट मणी टाकावं लागते. हे सगळं तुम्ही असं जोडून पाहिल्यावरच लक्षात येईल. पहिल्यांदा करताय तर एकदम लक्षात येणार नाही. आता पहा, न्यू कॉलमची सुरुवात. 3 ग्रीन मणी घेऊन करावे लागतील. ते अगेन तीच पद्धत आहे पूर्ण याच्यात, फक्त डिझाईन तुमचे आहेत, तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 3 मणी टाकून घेतले, त्याच मण्यातून काढलं ज्या मण्यातून वायर काढली होती ती. आता पुढे जायचं आहे, पुढच्या एका मण्यात घालायची आहे आणि नंतर तिथून सरळ काढायच्या
बाहेर दुसऱ्या मण्यात घातली समोरच्या. म्हणजे काय केलं मी, एक राऊंड फिरून आणले, म्हणजे एक राऊंड कंप्लीट केला. एक राऊंड कंप्लीट केल्यानंतर आता याच्यात पांढरे मणी सॉरी आता अजून 2 मणी टाकेन, म्हणजे काय होईल, चौकट कंप्लीट होईल. आपल्याला चौकट कशी कंप्लीट व्हायची हे पहा, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवते की वायर अशी लावून दाखवते, ती लावून पाहायची चौकट कंप्लीट होते आहे का. चौकट कंप्लीट होत असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. आता तिथे कोणते मणी लागतात, तर व्हाईट मणी लागतात, म्हणून मी व्हाईट टाकलेले आहेत आणि चौकट कंप्लीट केलेली आहे. असंच आपल्याला सगळ्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत चौकटी आपल्या, आणि छानपैकी आपलं डिझाईन बनवायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, मला व्हाईट जे आहे मोती त्याचा एक स्क्वेअर, एक षटकोन नाही, एक स्क्वेअर म्हणू शकता तुम्ही, मला मधात आणायचं होतं, तर मी त्याच्यानुसार डिझाईन करते आहे. तुम्हाला हे समजलं की नाही नक्की मला कळवाल तुमच्या कमेंट्स थ्रू. ही जेवढी मेहनत घेतली आहे ती तुमच्यापर्यंत पोचली की नाही. आता नेक्स्ट मोठ्या म्हणजे नेक्स्ट मण्यात टाकलेला आहे. काय करतोय आपण, चौकट कंप्लीट करायची, ज्या पूर्ण फिरवून आणायची आणि नेक्स्ट मण्यात सुई टाकायची. आता इथे व्हाईटच मणी लागतील आपल्याला, मी म्हणाली त्याप्रमाणे चौकट कंप्लीट करून घ्यायची आहे. पहा अशी, तर 2 मण्यातून काढली वायर, चौकट कंप्लीट झाली. पहा असंच पूर्ण चौकट तयार करून घेऊयात आपण. तुम्हाला प्रोसिजर समजली असेल असं मला आता वाटतं. तुम्हाला कुठे डिफिकल्टी जात असेल तर प्लीज ती विचारून घ्या कमेंट्स थ्रू. दोन मोती लावा परत अगेन व्हाईट कलरची. त्यांनी काय होते, चौकट कंप्लीट होऊन, म्हणजे मला चौकटच कंप्लीट करायचे ओव्हरऑल सगळ्या पूर्ण या तोरणामध्ये. चौकटीने आपण तोरण तयार करून घेतो आहोत. आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला ते लावून दाखवते की चौकट तयार होते की नाही होत, तो धागा लावून दाखवते. आणि खूप स्लो दाखवलेली आहे, तुम्ही जर का अजून स्लो पण पाहू शकता, स्पीड कमी करून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण एवढ्या स्लो स्पीडमध्ये तुम्हाला समजून जाईल की पट्टी तयार कशी करायची आहे तोरणाची. पहा षटकोन आलेला आहे, सॉरी षटकोन चौकोन आलेला आहे, माफ करा. माझा चौकोन आला आहे, तर मी ग्रीन टाकेल, एक व्हाईट टाकेल. मला काय पाहिजे, त्याच्या फक्त आउटलाईनला पाहिजे होतं. असं खूप इझी आहे आणि दिसतं खूप छान. तुम्ही नक्की आता सध्या ट्राय करू शकता. चौकटीचं आपला एक असा आउटलाईन झालेली आहे. ग्रीन टाकली मी मणी, ग्रीन मोती टाकलेले आहेत. आता पाहते नेक्स्ट लाईन सुरू होते, तर तिथे आपण परत आता 3 सुरू करूयात. मग तिथे चेक करायचं की व्हाईट लागतील की हे लागतील, ग्रीन लागतील. आपल्याला तो चौकट तयार करायचा, तर 2 व्हाईट 1 ग्रीन पण लागू शकते, असं येऊ शकते, किंवा 2 ग्रीन 1 व्हाईट लागू शकतं. ती डिझाईन तुम्ही पहिले तुमच्या मनात ठरवा की काय लागेल, देन तुम्ही तसं करू शकता. पहा मी 1 ग्रीन टाकलं, 1 व्हाईट टाकते, म्हणजे 2 ग्रीन आणि 1 व्हाईट असं तिघांचा टाकलेला आहे. तेच म्हणाले तुम्हाला पाहून करावं लागेल. असं धागे टाकते, 2 ग्रीन आणि 1 व्हाईट.
लावून पाहायचं लागलं आणि मग धागा काढून घ्यायचा. पहा आता पूर्ण माझी चौकट कंप्लीट झाली. आता अशीच पट्टी खालीवर 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 चालू ठेवलं की आपला चौकट तयार होते. आता नेक्स्ट मणी घेते आहे मी पांढरा. 2 पांढरे घ्यावे लागेल चौकट कंप्लीट करायला. आणि तो चौकट पूर्ण करायला दुसऱ्या 2 मोत्यांमध्ये टाकते सुई. हा एक पहिले आणि दुसऱ्या मोत्यामध्ये. आता ती सुई बाहेर काढली आणि चौकट निर्माण झाली आहे. आता परत पुढे यायचं आहे, म्हणजे पूर्ण एक चौकोन पहा इथपर्यंत आली. त्यानंतर परत 2 मोती लागतील पुढे यायला. 2 पांढरे मोती टाकते आहे, दाखवते आहे. परत ती चौकट दुसरी चौकट कंप्लीट करते. म्हणजे समोरच्या आता ही चौकट कंप्लीट झाली की सुई समोरच्या मोतीमध्ये आणायची आणि परत 2 मोती टाकायचे. असं करत करत चौकट ही कंप्लीट करून आपला चौकोन कंप्लीट केले व्हाईट कलरचा. मी प्रत्यक्ष करून दाखवते ते. आता पण दुसऱ्या समोरच्या मोत्यामध्ये आणली आहे सुई. आता परत आता इथे 2 पांढरे मोती लागतील. चौकट कंप्लीट केली. पूर्ण चौकट कंप्लीट करायची आणि सुई समोरच्या मोत्यामध्ये आणायची. झालेली आहे. आता तिथे 2 मणी लागतील. समोरच्या मोत्यामध्ये आणल्यानंतर मग परत 2 पांढरे मोती टाकायचे आणि तिथे अजून एक चौकट तयार करायची. पहा असे चौकट म्हणजे 4 मणी आले पाहिजे आपले. एक पहिल्या मोत्यात सुई टाकली, दुसऱ्या मोत्यात टाकली, फिरवून घेतली. पण आपल्याला खाली नाही जायचं. सुई आपली खाली आली आहे, ती वरती आणायची. तो असे डायरेक्शननी मी सुई वरती आणते मोत्यातून. आता इथे परत 2 मोती लागतील. पांढऱ्या मोत्यातून समोरच हिरव्या मोत्यात आणली आहे. हिरव्या मोत्यात घेतल्यानंतर आता आपण याच्यात मोती टाकूयात. एक हिरवा एक पांढरा असे 2 मोती लागतील. सॉरी, हे दोन्ही हिरवेच लागतील. दोन्ही हिरवे झाले तर आपली एक लाईन कंप्लीट झाली. आता नेक्स्ट लाईनच्या सुरुवातीला आपण 3 मणी घेऊयात, हिरवे 3 मणी. हिरवे 3 मणी घेतल्यानंतर आपले नेक्स्ट लाईन सुरू होऊन जाईल. आता पाहावं लागेल 2 हिरवे आणि पांढरा नाही, 3 हिरवेच लागतील. एक
पांढरा, 2 हिरवे, 3 हिरवे नाही, 1 पांढरा 2 हिरवे. हे प्रत्येक वेळेस लावून पाहावं लागेल आणि त्याच्यावर समजतील. 3 मणी घेतले. पण चूक कुठे झाली इथे, ते समोरच्या मण्यातून काढून घ्यायला पाहिजे सुई. हिरवा, पांढरा, हिरवा, एक पांढरा असं टाकून घेतलं. कंप्लीट होतं चौकट. आता आपले चौकट कंप्लीट झाले, पाहूया. हे पहा आपलं परत झालेलं आहे. परत मी 2 मोती घेते आहे. आता पांढरे मणीच टाकायचे तिथे. आपण काय करतो, एक उभी लाईन म्हणजे एक उभी पुढे जाते आहे, कॉलम आपण कंप्लीट करतो आहोत. फक्त डिझाईन करताना पांढरे आणि हिरवे मोती पुढे जाते आहे. चौकट कंप्लीट झाली. अशी आणि पूर्ण मी पट्टी तयार करून घेते आहे. तुम्हाला पहिले चौकट व्हाईट कलरची करून दाखवेल आणि त्यानंतर पूर्ण एक पट्टी तशाच व्हाईट आणि ग्रीन अशा ह्याच्यात करून दाखवते आहे. पहिले पाहून घ्या तुम्ही की चौकट कशी केली आहे. आता हे छानपैकी झालेलं आहे पहा. परत 2 पांढरे मोती टाकते मी, कारण की आपली चौकट कंप्लीट व्हायची होती. पण 2 पांढरे मोती टाकले आहेत आणि आपण आपली चौकट कंप्लीट करतोय. सी, आपली चौकट कंप्लीट झालेली आहे. आता पुढे जाऊयात, कारण की आपल्याला पुढे वाढवायचं आहे. तर तिथे आता आपलं चौकट जो आहे ती कंप्लीट झालेली असल्यामुळे आता मला ग्रीनच मोती लागतील सगळे. तर मी ग्रीन मोती टाकते. किती छान दिसतं ना कलर कॉम्बिनेशन. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. पहा मी 2 ग्रीन मोती टाकते. किती छान दिसतं आहे. आता इथे धागा संपला. हां, तुम्हाला हेही सांगायचं की जिथे धागा संपतो तिथे तुम्ही दुसरा धागा घेऊन त्याला गाठ पाडून तिथून परत सुरुवात करू शकता. असं एक गुंडावून घेतलं, त्याच्यातून आपण धागा काढला आणि ती गाठ पाडली. असं थोडंसं केलं की त्यानंतर हा धागा त्याच्यात घालायचा उरलेला आणि तो तिकडचा धागा ओढून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होते, गाठ बसते. हे पहा अशा प्रकारे. आणि आता ते परत अजून 1-2 गाठी पाडून घ्यायच्या फिट्ट बसण्यासाठी. मी ते पाडून घेते, त्या कॅमेऱ्यामध्ये नाही आलं. तर 1-2 गाठी अशा पाडून घ्यायच्या. तेव्हा गाठी पाडल्या. आता परत स्टार्ट. आपण 3 मणी ऑलरेडी घेतले होते. 3-2 हे गाठ पाडतेच आहे. ते थोडं कॅमेरा हा शिफ्ट झाला, सॉरी हात इकडे तिकडे झाले, त्यामुळे ते कॅमेऱ्यात आला नाही. पहा कशी पाडते. तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून प्रॉपर. झाली गाठ पाडून, धागा झाला. आता इथून आपण मणी टाकणं सुरू करूयात. सुई टाका, नाही टाकली तरी चालते, सुई टाकली तरी चालते. मी सुई टाकलेली आहे आणि मग मणी टाकून करणं सुरू. अशा थ्रू आपलं होतं आहे पूर्ण. चौकट झाली आहे. तिथे एक फक्त व्हाईट मणी लागेल त्या चौकटीला कंप्लीट करायला, बाकी सर्व ग्रीन लागतील.
पहा, एक ग्रीन एक व्हाईट. आणि किती चौकट कंप्लीट व्हायला. व्हाईटवाला कलर कॉम्बिनेशनचे आहे ते छान दिसतं आहे, ग्रीन अँड व्हाईट. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही कलर्स घेऊ शकता. पहा, एक ग्रीन आणि एक व्हाईट टाकलं तर इथे पूर्ण व्हाईट चौकट झाली तयार. असंच तुम्हाला आता पूर्ण, तुम्हाला जेवढी पट्टी पाहिजे, जेवढी लांबीची पाहिजे, तसं तसं तुम्ही करत जायचं. ग्रीन टाकत जाईल. पहा, मी परत ग्रीन, ते मी तुम्हाला सांगते 3 पुढे डिझाईन टाकलेलं आहे आणि इथे परत धागा संपलेला आहे. तुम्हाला जे डिझाईन टाकायचे ते टाकू शकता. मला तसे मणी टाकायचे आणि डिझाईन टाकायचं. असं करत ही पट्टी पूर्ण होते. तुम्हाला बेसिक कळलं असेल त्याच्या पट्टी कशी बनवायची, त्याच्यानुसार तुम्ही कोणतेही डिझाईन्स टाकू शकता, कोणत्याही कलरचे मणी यूज करू शकता. हे पहा, मी तुम्हाला तेच दाखवते की आपण डिझाईन्स कोणते पण तयार करू शकता. तिथे मणी फक्त तुम्ही ज्या ज्या प्रकारचे कॉम्बिनेशन यूज करू शकता. परत धागा संपतोय, परत मी ॲड करते आहे अजून एक धागा. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकता आहात तेव्हा तो कमी धागा ठेवायचा नाही, जास्त धाग्याने आपण गाठ पाडायची, कारण की पहिल्यांदा सवय नसते. मग जसं जसं आपण याच्यात जास्त करून प्रॅक्टिस होऊन जाते तेव्हा तुम्ही करू शकता. हे झालं तुमचं तोरणाची पट्टी. ही झाली आपली पट्टी तयार. ही झाली आपली सुंदरपैकी पट्टी तयार. तुम्ही लेंथ वाढवा आणि फायनली मी तुम्हाला दाखवते की कशी तयार होते आहे, म्हणजे फायनली कशी दिसते. मी याच्यासोबत पानं पण अटॅच केले, लीफ अटॅच केल्या मोत्यांच्या. त्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नेक्स्ट व्हिडिओ मोत्यांच्या पानांचा घेऊन येईन. अशी झालेली आहे एवढी. त्याच्यानंतर तुम्ही मोती आणि धागा यूज करू शकता. परत माझा धागा होता थोडा, त्याला मी मोती लावले, मोती टाकले सॉरी, आणि अशी पट्टी तयार झाली. परत मी धागा अटॅच केला, परत तेच, परत ग्रीन व्हाईट ग्रीन व्हाईट. तुम्हाला होल व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स थ्रू कळवाल. आणि दिसायला खूप छान दिसतं हे मोत्यांचं वर्क. आणि हे एका सुईने होणार आहे. बाकीच्या सगळ्याच चॅनल्सवर 2 सुया यूज करून सांगितलेलं आहे. तर हे एका सुईने आणि इझी आहे, पटकन होतं. फक्त एकदा टेक्निक समजून यायला पाहिजे बस. मी तेच तुम्हाला एक चौकट आणि डिझाईन करून दाखवलो. सेम आता बा, इथून मी समोरच्या याच्यात टाकल्या मण्यामध्ये आपल्याला, कारण समोर जायचं आहे. सेम तीच प्रोसेस आहे, खाली वर आणि चौकट 3 आणि 2. पहिली जी लाईन ती 3 सुरू केली होती, नंतर म्हणजे पहिली जी होती सगळ्यात फर्स्ट ती 4 3 3, नंतर मग 3 2 2 3 2 2 3 2 2 असे मणी टाकत जायचे आहे. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अजून मोत्यांचं वर्क पाहायला आवडेल का हे मला नक्की कमेंट्स थ्रू कळवाल. धन्यवाद. तुम्हाला हे फुल वर्क पण दाखवते की कसं दिसतं.
म्हणजे मी एक ग्रीन व्हाईट याच्यासाठी घेतलं कॉम्बिनेशन सांगायचं म्हटलं तर की आपण तोरणला पानं हे ग्रीन राहतात सो आणि म्हणूनच मग मी ग्रीन घेतलं व्हाईट घेतला कॉम्बिनेशन ते उठून मला आवडलं उठून दिसतं. तर आता धन्यवाद पाहिल्याबद्दल व्हिडिओ. तुम्ही कसा वाटला ते कळवाल नक्की. 2 मणी टाकले त्यानंतर 3 मणी हे सुरू करायचे. हेच डिझाईन झालेलं आहे. सरळ मणी एका लाईनीत आलेले खालचे वरचे. हे आपलं फायनल तोरण आहे. पानं अटॅच केले. मी 2 प्रकारचे तोरण केलेले आहेत. हे एक तुम्हाला दाखवलेलं आणि अजून एक याच्याच सारखं फक्त थोडं डिझाईन मी चेंज केलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा हे वरचं नुसती बॉर्डर व्हाईट ठेवलेली आहे. हे एक आहे आणि याची पानं पण थोडी वेगळी आहेत. तर तुम्हाला हे दोन्हीही तोरण आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पानं पाहायचे असतील तर कमेंटमध्ये कळवा. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पान शिकवेल कसं करायचं ते. थँक्यू.